तर नमस्कार मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी आणि तुम्ही कितीही बेरोजगार असले तरी तुम्हाला 26 जानेवारीच्या दिवशी लवकर उठावं लागतं. मग माझ्या घरी काय पावडर नव्हती तर शेजारच्या घरची पावडर घेऊन कच घासली. मग आई म्हणे कावड्यानं किती बी पावडर लावली तरी ते बगडा बनत नसते. मी म्हणलं बायाने किती बी फॅरन लावली तरी त्या हिरोईन सारखं तोंड कधी होत नसते. मग 512च्या स्पीडनं आलो डायरेक्ट तहसीलमध्ये. हे लोक म्हणत डाव्या बाजूला कर्मचारी आणि उजव्या बाजूला एनसीसी वाले उभे राहतील. मी म्हणलं काका बेरोजगार लोक कुठे उभे राहतील. ते लोक म्हणत तुम्ही तर देशाचं भविष्य आहे, तुम्ही झेंडा फडकवा, आम्ही घरी जातो. पहिले मग झेंडावंदनाचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही आलो डायरेक्ट पेट्रोल टाकाले. पेट्रोल टाकून झाल्यावर डायरेक्ट आलो आम्ही नाश्ता करायला. आजचा नाश्ता कोण चारणार याचा लय घनघोर विषय चालू होता. हा पोट्टा म्हणे माझ्या पाकिट घरी राहिलं नाही तर मी 100% चारला असता. मग काय डायरेक्ट गेले घरी घेऊन आलो. साल्टी केली चालेल पण नाश्ता तास याच्याकडूनच खायला का. मग घरी आल्यावर हा म्हणे मला कॅरम मध्ये हारून दाखव, मग मी तुला नाश्ता चालू घालतो. चीटिंग करता है तू. मी म्हणलं नाश्त्याचा सोडाकडे आता चला गॅदरिंग पाहायला जाऊ. मग तर तिथं गेल्यावर लय पोट्टे भेटले आपल्याला. मला तर वाटलं आपल्याला कुत्र बी वैकील का नाही काय. पण भावांना एवढा मान सन्मान दिल्याबद्दल धन्यवाद. पण तेवढा सन्मानानं फॉलो बी करून जा रे भाऊ.